प्रति तोळा 94,000 रुपये ही आहे सोन्याची 4-5 दिवसापूर्वीची किंमत। आणि आज या सोन्याच्या किमतीमध्ये 3,000ने घसरण झाली आहे। पण गेल्या काही दिवसापासून देशभरात सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। सोन्याचा भाव कायमच वाढत चाललाय। सोन्याची किंमत आता 1 लाख होते की काय असेही प्रश्न विचारले जात आहेत। यामुळे इन्व्हेस्टरचा तर भरपूर फायदा झाला, पण सामान्यांना 1 ग्रॅम सोनं घेणंही अवघड झालंय। लग्न सराईच्या काळामध्ये किमती वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पण नुकतीच एक बातमी आली आहे। बातमी आहे सोन्याच्या किमतीबाबतची। काही एक्सपर्टच्या नुसार आता सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। या दाव्यानुसार सोन्याच्या किमती 38% कमी होऊ शकतात। म्हणजेच 94,000चं सोनं आता 55,000वर येणार असं बोललं जातंय। सोन्याच्या किमती खरंच कमी होऊ शकतात का, या सगळ्याची माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी। तर सगळ्यात आधी सोन्याच्या किमती कमी होणार असा दावा कुणी केलाय ते बघूया। अमेरिकेतील एक प्रसिद्ध फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म आहे, तिचं नाव आहे मॉर्निंगस्टार। त्या फर्मचे एनालिस्ट जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा केलाय। मिल्स यांच्या दाव्यानुसार पुढच्या 5 वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 38%ने घसरण होऊ शकते। म्हणजे सोन्याची किंमत प्रति तोळा 55,000 रुपये इतकी घसरू शकते। त्यांच्या या दाव्यानंतर जगभरामध्ये सोन्याच्या किमतीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत। आता मिल्स हे या क्षेत्रातले वरिष्ठ जनरलिस्ट आहेत। ते BHP, रिओ टिंटो, फॉर्टेस्क्यू वेल, अंग्लो साउथ 32 आणि ग्लेन कोर यासारख्या जगभरातल्या मोठ्या मायनिंग कंपन्यांबाबत त्यांचा मोठा अभ्यास आहे। ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे वास्तव्यास असलेले मिल्स व्हाईट हेवन आणि न्यू होप कॉर्पोरेशन यासारख्या ऑस्ट्रेलियन कोल कंपन्यांना रिसर्च आणि जनरलिस्ट प्रोव्हाइड करतात। मायनिंग क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या काय संधी आहेत, कोणत्या मायनिंग कंपनीज इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य आहेत याचं ॲनालिसिस ते करतात। एकूणच काय तर या क्षेत्रामध्ये मिल्स यांची एक्सपर्टीज आहे, त्यामुळे त्यांचा दावा गंभीरपणे घेणं गरजेचं ठरतं। आता जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा कशाच्या आधारावरती केला, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण समजून घेऊ। यासाठी आपल्याला आधी सोन्याच्या किमती का आणि कशा वाढल्या हे जाणून घ्यावं लागेल। सध्या भारतामध्ये 94,000च्या आसपास भाव असलेल्या सोन्याचे दर अनेक कारणामुळे वाढले आहेत। यामध्ये रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन यासारख्या देशांमधली युद्ध, अमेरिकेची डळमळीत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई यासारख्या कारणांचा समावेश। विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळे जागतिक स्तरावर अस्थिरता वाढली आहे। या सगळ्याचा मोठा परिणाम शेअर मार्केटवरती होत आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण बघायला मिळते। याचा परिणाम असा झाला की यामुळे इन्व्हेस्टर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे वळले आहेत। अनेकांच्या मते गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे सोनं, त्यामुळे आता लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत। याचमुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं बोललं जातंय। आता जॉन मिल्स यांनी येत्या 5 वर्षांमध्ये सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा केलाय। त्यांनी हा दावा कशाच्या आधारावर केला, तर मिल्स यांच्या दाव्यानुसार जगभरात सध्या सोन्याचा सप्लाय वेगाने वाढतोय। जेव्हा सोन्याच्या किमती वाढतात तेव्हा मोठ्या प्रमाणावरती मायनिंग करून खाणीमधून अधिकच सोनं काढलं जातं। त्यामुळं 2024 मध्ये सोन्याच्या खाण कामगारांना मोठा फायदा झालाय। 2024 मध्ये जगभरात 4,794 मेट्रिक टन एवढ्या सोन्याचा पुरवठा झालाय। 2023 पेक्षा हे प्रमाण 1% वाढलं होतं। हा एक नवा रेकॉर्ड आहे। याशिवाय गेल्या वर्षी जगभरातला सोन्याचा साठा 9% वाढून तो 2,16,265 टन इतका झाला आहे। मिल्स यांच्या दाव्यानुसार सध्या ऑस्ट्रेलिया सारखे देश आपलं सोन्याचं उत्पादन वाढवत आहेत। याशिवाय सोनं ही मोठ्या प्रमाणावरती रिसायकल केलं जातं। यामुळे बाजारात सोन्याचा सप्लाय सातत्याने वाढतोय। जर सोन्याचा सप्लाय वाढला तर त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो। सप्लाय वाढल्यामुळे सोन्याच्या किमती हळूहळू कमी होतील असा दावा जॉन मिल्स यांनी केला आहे। आता सोन्याच्या किमती का कमी होतील यासाठी मिल्स यांनी आणखी एक कारण सांगितले। ते कारण म्हणजे आता सोन्याची डिमांड कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत।
मिल्स यांच्या दाव्यानुसार अनेक सेंट्रल बँका आणि इन्व्हेस्टर्स गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत, पण त्यांचा यामध्ये किती आणि काय इंटरेस्ट असेल याची काहीच गॅरंटी नाही. 2024 मध्ये सेंट्रल बँकांनी एकूण 1045 टन सोन्याची खरेदी केली होती. बँका सलग 3 वर्षापासून 1000 टनांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी करत आहेत. पण वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हे मध्ये सांगण्यात आले 71% सेंट्रल बँका पुढच्या वर्षी आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये कपात करण्याची किंवा तेवढा साठा कायम ठेवण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारी आली होती तेव्हा सोन्याच्या किमतीमध्ये अशाच प्रकारे वाढ झाली होती, पण परिस्थिती सामान्य झाल्यानंतर किमतीमध्ये घट झाल्याचं बघायला मिळालं होतं. सध्या जगभरामध्ये सोन्याच्या किमती शिखरावर पोहोचल्या आहेत, पण गेल्या काही महिन्यामध्ये सोन्याशी संबंधित इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे ETF वाढले आहेत. यापूर्वी जेव्हा सोन्याच्या किमती घसरल्या होत्या तेव्हा हाच ट्रेंड बघायला मिळाला होता. त्यामुळे सध्याची वाढ आर्टिफिशियल असून आता सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकते असा दावा केला जातोय. आता मिल्स यांनी हा दावा केला असला तरी अनेक तज्ज्ञांनी त्यांच्या या दाव्याला विरोध केला आहे. जगभरातल्या अनेक मोठ्या तज्ज्ञांचं मत हे मिल्स यांच्या मताच्या अगदी उलट आहे. अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटच्या अनेक विश्लेषणावरून अजूनही सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. मिल्स यांच्या दाव्यानुसार पुढच्या 5 वर्षांमध्ये सोन्याच्या किमती प्रति तोळा 55,000 रुपये इतक्या उतरू शकतात. पण बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे की पुढच्या 2 वर्षांमध्ये सोन्याच्या किमती प्रति तोळा 1 लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतात. सोन्यातली गुंतवणूक 10% वाढू शकते असा त्यांचा अंदाज आहे. याशिवाय गोल्डमन सॅक्सचं म्हणणं आहे की 2025च्या अखेरपर्यंत हा दर प्रति तोळा 95,000 रुपयाच्या आसपास असू शकतो. पण जॉन मिल्स यांचा दावा आहे की सध्याच्या वाढीनंतरही दीर्घ काळामध्ये सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. याला समर्थन देण्यासाठी त्यांचे स्वतःचे युक्तिवाद आहेत. सध्या तरी सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. 2019 मध्ये प्रति तोळा सोन्याची किंमत 39,000 होती. 2020 मध्ये कोविड आला आणि किमती अचानक वाढल्या. त्यावेळी सोन्याची किंमत तब्बल 28% वाढून 50,000 रुपये एवढी झाली होती. कोविड गेल्यानंतर 2021 मध्ये सोन्याच्या किमतीमध्ये थोडी घसरण होऊन दर 48,000 पर्यंत आले होते. पण 2022 पासून सोन्याचा दर सातत्याने वाढतच आहे. 2022 मध्ये सोन्याचा दर 55,000 रुपये होता. 2023 मध्ये तो 63,000 पर्यंत पोहोचला. 2024 मध्ये 78,000 आणि आता 2025 मध्ये 90,000च्या आसपास आहे. आता पुढच्या 5 वर्षांमध्ये यात काय बदल होतो हे जॉन मिल्स यांच्या दाव्यानुसार सोन्याच्या दरामध्ये खरंच 38% घसरण होऊन तो 55,000 होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.